हा 2023च्या गेट मधला अजून एक प्रॉब्लेम आहे, 1 मार्क्सचा आहे. आणि हा आपला कार्नोट सायकल वरचा आणि थर्मोडायनामिक्स वरचा प्रॉब्लेम आहे. तर बघा काय विचारलंय, विच ऑफ द फॉलोइंग एसटी दॅट इज एंट्रोपी टेम्परेचर डायग्राम करेक्टली रिप्रेझेंट्स द कार्नोट सायकल. दिस इज कार्नोट सायकल रिप्रेझेंटिंग पीव्ही डायग्राम इज देयर शोन इन दिस पीव्ही डायग्राम. ओके, तर आता आपल्याला दोन गोष्टी गिव्हन आहेत. एक म्हणजे कार्नोट सायकल आहे हे सांगितलंय, आणि इथे बघा ग्राफ मध्ये ए बी आणि सी डी हे जे दिसत आहेत हे कॉन्स्टंट टेम्परेचरचे ग्राफ आहेत, म्हणजे आयसोथर्म्स आहेत. याचा अर्थ आपल्याला माहिती आहे कार्नोट सायकल मध्ये जे ग्राफ असतो तो कसा असतो बघा, आयसोथर्मल रिएक्शन पुन्हा ॲडिबॅटिक पुन्हा आयसोथर्मल पुन्हा ॲडिबॅटिक अशी चेन असते चारची. सो जर ए बी आणि सी डी हे आयसोथर्म्स असतील तर बी सी आणि ए डी हे काय असणार आहेत, ॲडिबॅटिक प्रोसेस असणार आहेत, ॲडिबॅट्स असणार आहेत. ओके, सो या दोन गोष्टी आपल्याला लागणार आहेत. तर बघा पहिल्यांदा आपण बघूयात त्यांनी जे टेम्परेचर दिलेलं आहे T1 T2. तर बघा ए बी ही जी काय आहे ही आयसोथर्मल रिएक्शन आहे आणि ते काय होतं एका टेम्परेचर कॉन्स्टंट टेम्परेचर T2 ला होते. तर आता असे ऑप्शन आपल्याला इथनं बघायचे किंवा एलिमिनेट करायचे आहेत की हा इथं आहे किंवा नाहीये. ओके, लेट्स चेक. पहिला ऑप्शन बघा, ए बी हे एका कॉन्स्टंट टेम्परेचरला होते आणि सी डी हे पण एका कॉन्स्टंट टेम्परेचरला असते. सो हा ऑप्शन असू शकतो. बी मध्ये बघा ए बी हा काय होतंय कॉन्स्टंट टेम्परेचर नाहीये, त्यांनी ए डी ला दाखवलं म्हणजे डी ए दाखवलंय. सो दिस इज इनकरेक्ट ऑप्शन. सिमिलरली डी हा पण काय आहे सेम पॅटर्न मध्ये इनकरेक्ट ऑप्शन आहे, कारण का ए बी हे आपल्याला काय पाहिजे कॉन्स्टंट टेम्परेचरला पाहिजे, सी डी हे कॉन्स्टंट टेम्परेचरला पाहिजे. ओके, सो हे दोन ऑप्शन तर गेले. आता या दोघांमध्ये बघा बी सी आणि डी ए हे काय आहेत म्हणून सांगितलं की ॲडिबॅटिक रिएक्शन्स आहेत, ॲडिबॅट्स आहेत. तर ॲडिबॅटिक रिएक्शन म्हणजे काय, डी क्यू इज इक्वल टू 0 चेंज इन हीट. ओके, देयर इज नो एक्सचेंज ऑफ हीट. सो डीक्यू जर 0 असेल तर डीक्यूचा अजून एक फॉर्म्युला आहे दॅट इज इक्वल टू टीडीएस. ओके, सो टीडीएस मस्ट बी इक्वल टू 0 मीन्स टी कॅनॉट बी 0, टेम्परेचर 0 असणार नाहीये. सो डीएस मस्ट बी इक्वल टू 0. सो दे आर ऑल्सो आयसेंट्रोपिक ग्राफ, म्हणजे त्यांची एंट्रोपी सेम आहे. मग एंट्रोपी सेम आहे म्हणजे एस मधले जे व्हॅल्यू आहे बी आणि सी हे एस ला सेम पाहिजेत. सो बी आणि सी आणि तसंच डी आणि ए हे सेम पाहिजेत. सो इथं बघा दोन्ही सेम आहेत ऍट कॉन्स्टंट ऍट सम एंट्रोपी. आणि इथे बघा इथं मात्र काय हे वेगवेगळ्या एंट्रोपीला होतात सगळ्या व्हॅल्यू, त्यामुळे हा ऑप्शन चुकीचा आहे. सो ए इज द करेक्ट ऑप्शन.